आपल्या महाराष्ट्राकडे पाहिलं की आपल्या पराक्रमाची शौर्याची गाथा पाहायला मिळते. महाराष्ट्र जिथे संतांची वाणी रुजली, महाराष्ट्र जिथे शिवरायासारखे युगपुरुष घडले, महाराष्ट्र जिथे लोकशाहीचे आद्य तत्व रुजले. जय महाराष्ट्र. श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. जागतिक कामगार दिन महाराष्ट्र दिवस सुद्धा आज आहे आणि आपण श्रमिक एकता महासंघाच्या माध्यमातून भव्य रॅलीचं आयोजन करतो. 1 मे जागतिक कामगार दिन महाराष्ट्र दिन साजरा करत असताना त्याबरोबरच विविध क्षेत्रामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये ज्या लोकांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे त्यांचा पुरस्कार वितरण सोहळा आज आपण महासंघाच्या वतीने संपन्न करतो. आजच्या या सभेचं अध्यक्षस्थान श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर सोमवंशी साहेबांनी भूषवावं असे मी त्याला विनंती केली. मी आपल्या सर्वांच्या वतीने पूर्ण अनुमोदन देतो. आपल्या कार्यातून कामगार चळवळीला काय साहेबांचे आपण टाळ्यांच्या कडकडाट स्वागत करूया करण्यासाठी मी अध्यक्ष श्री किशोर सोमवंशी साहेबांना विनंती करतो. स्वागत करायचं आहे. विविध चर्चासत्रे भूषण तपस्वी साहेब पुस्तक दाता संघर्षाची हे नुकतेच 27 एप्रिलला प्रकाशित झाले आहे. अशा या बहुआयामी व्यक्तीचे स्वागत करून त्याचा सत्कार महिला अध्यक्ष सौ विद्याताई तांबे यांच्या हस्ते करण्यात. श्री अरविंद श्रुती साहेब यांचा सत्कार आपण आता करत आहोत. कामगारांच्या प्रश्नांना दिशा देणारे आपले मार्गदर्शक गुरुवर्य जिद्दी नेतृत्व असलेले मारुतीराव जगदाळे आपण महासंघ समर्पण आणि सातत्य यांचे जिवंत उदाहरण म्हणजे दिलीप पवार साहेब यांचा सत्कार मी आपल्या साहेबांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करायचा आहे. सर्व युगपुरुषांच्या महापुरुषांच्या क्रांतिकारकांच्या पदस्पर्शाने ज्ञानेश्वर माऊलींच्या संत तुकाराम महाराजांच्या विचारानं समृद्ध झालेल्या या पुण्यनगरीमध्ये पिंपरी चिंचवड या जागतिक आणि औद्योगिक क्षेत्रात नावलौकिक असलेल्या एकेकाळी आशिया खंडात 1 नंबरची औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये श्रमिक एकता महासंघ कामगारांच्या हितासाठी, कामगार चळवळीसाठी निर्भीडपणे, प्रामाणिकपणे कामगारांचं आयुष्यमान, कामगारांचं जीवनमान उंचावण्यासाठी अतिशय जिद्दीनं काम करतोय. श्रमिक एकता महासंघ इंडस्ट्रियल ग्लोबल युनियनला सुद्धा अफिलिएट आहे. आज दुसरा महत्वाचा दिन असा आहे की आज महाराष्ट्र दिन आहे. महाराष्ट्र दिन म्हणजे संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्या 106 हुतात्म्यांनी बलिदान दिलं आणि त्यामुळे आज आपण संयुक्त महाराष्ट्रात राहतोय. त्या हुतात्म्यापैकी बहुतांश कामगार स्वतंत्र त्यांच्या स्मृती जागृत करण्यासाठी आणि एक सर्व श्रमिकांच्या जीवनामध्ये येथे नवीन भाग असे आपल्या श्रमिक एकता महासंघाचे प्रमुख सल्लागार मारुती जगदाळे साहेब आपल्याला नेहमी मार्गदर्शन करत असतात.
आत्ताच राजेंद्रने सांगितलं की आंतरराष्ट्रीय अनेक गोष्टींचा प्रचंड अभ्यास असलेले नेतृत्व आहे आपल्याकडं आणि ते आपले सल्लागार म्हणून काम करणार ते अरविंद श्रोते साहेब सुद्धा आपल्याला आजच्या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन करणार आहेत. बरोबर अपरात्री कधीही बोलवा 24/7 जे आपण म्हणतो आणि रस्त्यावरची लढाई असू द्या तर फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मिटिंग असू द्या, तुम्ही कॉल करा आणि साहेब आले नाहीत असं कधी होणार नाही असे श्रमिक एकता महासंघाचे आपले सल्लागार दिलीप पवार साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण असलेले श्रमिक एकता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. जोरदार पुन्हा एकदा काळामधून आपण त्यांचं स्वागत करूया. स्वामी चांगले वक्ते आहेत, त्यांची प्रसिद्धी आपल्याला येईलच. त्याचबरोबर भूषण तपस्वी साहेब सुद्धा आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आणि ज्या दोन प्रमुख व्यक्तींना ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे तर त्यांच्या कामगिरीचं कौतुक करण्यासाठी आपण राजश्री शाहू महाराज आणि नारायण मेघाजी लोखंडे या दोन मोठ्या पुरस्कारानं आणि आपल्या संलग्न संघटनामध्ये जे उत्कृष्ट कामगिरी बजावतात त्यांचा सुद्धा या ठिकाणी आपण सन्मान करतो. आपले सेक्रेटरी रोहित पवार साहेबांना विनंती करतो महासंघाच्या कामकाज असलेले सर्व कामगार वर्ग बंधू आणि भगिनींनो, जागतिक कामगार दिनाच्या आपण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. मागील वर्ष हे केवळ संघर्षाचेच नाही तर आपल्या चिवट झुंजार वृत्तीने मिळवलेल्या यशाचे पर्व ठरले आहे. संघर्ष आणि एकजूट आपल्या महासंघाशी संलग्न असलेल्या अनेक संघटनांनी व्यवस्थापनासमोर न झुकता आपला लढा सुरू ठेवला आहे. त्यामध्ये मुख्य करून शिरवळ येथील रिएटर एम्प्लॉईज फेडरेशन, नगर रोड येथील गिनीपॉल इंडिया आणि असल कामगार संघटना अशा या संघटनांनी मागील अनेक वर्षापासून चिवट झुंज देत आहेत. अभिमानाची गोष्ट अशी आहे की या सर्व संघर्षात सर्व संलग्न संघटना आणि त्यांचे कामगार बांधव हे खंबीरपणे पाठीशी उभे आहेत. मागील वर्षभरात ज्यांचे करार झालेले त्यांची मी नावं घेतो पुढं. आपल्या संलग्न संघटनांपैकी एलांटा स्पेक एम्प्लॉईज युनियन, दुसरी आहे मार्स इंटरनॅशनल एम्प्लॉईज युनियन, वेस्ट रॉक पॅकेजिंग एम्प्लॉईज युनियन, महिंद्रा व्हेकल एम्प्लॉईज युनियन, म्यांगसून इंडिया एम्प्लॉईज युनियन आणि आत्ताच नुकताच झालेला सर्वात उत्कृष्ट वेतनवाढ करार असा शिंडलर इंडिया एम्प्लॉईज युनियन. लढाऊ कामगार संघटना म्हणून एसएफएस ग्रुप एम्प्लॉईज युनियन यांचा सत्कार करत आहोत. याच भावनेतून लढाऊ कामगार संघटना हा पुरस्कार एसएफएस एम्प्लॉईज युनियन याला प्रदान करण्यात येत आहे. जवळपास 258 इतके युनियन सभासद आहेत. आदर्श कामगार संघटना या नावाने पुरस्कृत करण्यात येत आहे. महासंघाच्या प्रत्येक आवाजाला हे कायम तत्परतेने उभे असतात. यश मिळवणं सोपं पण टिकवणं अवघड. जिद्दीच्या जोरावर तुम्ही सर केले आव्हानांचे अनेक गट. अभिनंदन तुमचे. नारायण मेघाजी लोखंडे यांच्या नावाने दिले जाणारा प्रतिष्ठित पुरस्कार हा पुरस्कार थरार न्यूज नेटवर्कचे संपादक माननीय रोहित दगडू खरगे साहेब यांना प्रदान करण्यात येत आहे. पत्रकारिता नारायण मेघाजी लोखंडे पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. पवार साहेब, सुटी साहेब यांच्या शुभ हस्ते सभेचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे या सर्वांच्या शुभ हस्ते रोहित दगडू खरगे साहेब यांचा सत्कार होत आहे. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. यशस्वीपणे पूर्ण करणे ही निर्माण करणं ही त्यांची मोठी ताकद. आज आपण हा पुरस्कार आपले मुलुक मदनितो जगदाळे साहेब, आपल्या महासंघाचे पदाधिकारी किरण पाटील साहेब, सभेचे अध्यक्ष आणि प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आपण राजश्री शाहू महाराज पुरस्कार प्रदान करत आहोत. जोरदार टाळ्यांनी अशा या नेतृत्वाला, जो कामगार व्यवस्थापन यांचा समन्वय साधत एक वेगळा आदर्श निर्माण करून देत आहे, अशा या सरांचा आपण जोरदार टाळ्यांनी सत्कार करूया. संघटनेमध्ये असेच पदाधिकारी व्यवस्थापनाचे आपल्यात मिळो
हे आपण प्रार्थना करू. कार्यक्रमाच्या पुढील टप्प्याकडे वळणार आहोत. प्रथमतः आपण पुरस्कारार्थींचे मनोगत या ठिकाणी घेणार आहोत. मंगल उपस्थित आपल्या मान्यवर सर्व कामगार बंधू आणि भगिनींनो आणि श्रमिक एकता महासंघ त्यांचे सर्व पदाधिकारी यांना माझा क्रांतिकारी लाल सलाम. हा पुरस्कार दिल्याबद्दल मी पहिल्यांदा आयोजकांचा आभार व्यक्त करतो. हा पुरस्कार 258 कामगारांच्या घामाचा पुरस्कार आहे. तरी पण त्या पुरस्काराचा खरा मानकरी आमचा हनुमंत टाके, ज्यांनी 7 वर्ष अन्यायाविरुद्ध लढा देऊन यशस्वी लढाई जिंकली आणि कामावर रुजू झाला. त्याचबरोबर मी नितीन पण आभार व्यक्त करतो. त्यांनी त्या लढ्याला मार्गदर्शन केलं आणि त्यांनी पण हा लढा यशस्वी लढवला. मुळात साहेब, कामगार हा शब्द 4 अक्षरांचा जरी असला तरी कामगार हा शब्द संघर्षाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आणि या संघर्षाला विरुद्ध लढण्याची दिशा, हिंमत आणि ताकद देण्याचं काम श्रमिक एकता महासंघ करत आहे. यानंतर आता ज्या संघटनेला आपण आदर्श कामगार संघटना हा पुरस्कार देऊन सन्मानित केले, त्या संघटनेचे जनरल सेक्रेटरी राहुल दावरे यांना मी विनंती करतो की आपण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करायचंय. पुढील मनोगताकडे जातोय. ज्यांची आपण खरंच आवर्जून वाट पाहतोय ते आत्ताच आपण ज्यांचा राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे पुरस्काराने सन्मान केला. कामगारांच्या हक्कासाठी सातत्याने आवाज उठवणारे, त्यांचा संघर्ष जनतेपर्यंत पोहोचून कामगार चळवळीला नवी ऊर्जा देणारे, पत्रकारितेच्या माध्यमातून समाजात जागृती निर्माण करणारे थरार न्यूजचे संपादक रोहितजी दगडू खरगे यांना मी विनंती करतो की कामगार एकजुटीचा. आज कामगार दिनानिमित्त सर्व माझ्या बंधू भगिनींना शुभेच्छा. श्रमिक एकता महासंघाने आज जो हा पुरस्कार या ठिकाणी दिला त्याबद्दल मी श्रमिक एकता महासंघाचा आणि अध्यक्ष किशोर सोमवंशी आणि संपूर्ण व्यासपीठाचा मी ऋणी आहे. आणि हा जो नारायण मेघाजी लोखंडे हा पुरस्कार कामगारांना हक्क मिळवून दिला, त्याचप्रमाणे भारतीय कामगार पहिले जनक म्हणून त्यांना समजले जाते. आणि हा पुरस्कार समस्या असते किंवा त्यांचे मोर्चे असतील ते सर्व नेहमीच त्यांना न्याय देण्याचं काम केलं. आणि शिवाजीराव फटकाळे साहेब याची अनेक समस्या असतील, त्या समस्या लेखनिशाद्वारे ज्यांनी नेहमीच समाजासमोर आणले असे कैलासवासी ज्येष्ठ पत्रकार विनायक चक्रे साहेबांना हा पुरस्कार मी समर्पित करतो. आणि या ठिकाणी मला नेहमीच ऊर्जा देणारे माझ्या जुन्नर तालुका मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रभाकर डोंसे आणि माझे सगळे सहकारी या ठिकाणी उभे आहेत. माझे पिंपरी गावचे काही मित्र या ठिकाणी आलेले आहेत. या सर्वांचं मी आभार मानतो आणि तुम्हाला कामगार सगळ्या बंधूंचं पुन्हा एकदा आभार मानतो. आणि या श्रमिक एकता संघाने मला पुरस्कार दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. आणि पुढील काळात कामगारांच्या हक्कासाठी नेहमीच लढा तुम्ही देत आहात, त्याचे समाजासमोर आणण्याचं काम नेहमीच तुमच्या हक्काचं काम मी करत राहील ही ग्वाही देतो. आणि हा पुरस्कार दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. जय महाराष्ट्र. ते जेसीबी इंडिया मध्ये सिनियर जनरल मॅनेजर या महत्वाच्या पदावरती कार्यरत असून विनंती करतो की आपण आपले मनोगत आणि आम्हा सर्वांना मार्गदर्शन करायचे. सर्वांनी जोरदार टाळ्या सर्वांचं स्वागत करायचं. त्यानंतर विनंती करतो ये स्टेज पे बैठे हुए सभी डिग्निटरीज को मैं नमस्कार करता हूँ. और आज एक विशेष दिन है, अंतर्राष्ट्रीय श्रमिक दिन है, दिवस है और महाराष्ट्र दिवस भी है. तो दोनों एक मतलब बहुत स्पेशल एक दिन है ये. और ऐसे दिन पे मुझे श्रमिक एकता महासंघ जो काफी प्रोग्रेसिव यूनियन है, महासंघ है जो बहुत सारे यूनियंस को अभी मार्गदर्शन दे रहे, ऐसे एक संस्था से एक राजश्री साहूजी महाराज का एक पुरस्कार मुझे मिलना, वो भी एक HR में मैनेजमेंट को रिप्रेजेंट करता हूँ. ऐसे व्यक्ति को एक्चुअली ऐसे बड़ा संस्था से एक रिकग्निशन मिलना, मैं अपने मतलब बहुत प्राउड फील करता हूँ कि ऐसा एक
अवार्ड मुझे मिला है और मैं कितना इसके लिए लगा सकते हैं कि मेरे पिताजी और माताजी कभी मुझे बहुत सारे अवार्ड पहले भी कई के टाइम पे मिले थे, बाद में कुछ कंपनीज ने दिया था, लेकिन कभी उन्होंने नहीं फंक्शन में पहले बार उन्होंने बोला कि ये फंक्शन में हमें आना है, तो उनको लगता है कि यही सबसे मतलब प्रमाण है कि मैं अच्छा काम कर रहा हूँ। तो ये अवसर मुझे देने के लिए मैं डेफिनेटली लाइफ लॉन्ग श्रमिक एकता महासंघ को मैं याद रखूंगा और जितना भी मेरा वैल्यू सिस्टम्स बचपन से जो आया है वो सब मेरे माता पिता का दिया हुआ ही है। जो भी मैं कोई भी सिचुएशन में जब रहता हूँ, मम्मी पापा उनको लगना नहीं चाहिए कि हाँ इसने कुछ आज काम ठीक नहीं किया, तो दैट इज समथिंग विच सिंपल करता हूँ। घर जाने के बाद आराम से अच्छा सा नींद आता है, जो सही काम है वो करना है। तो ये सब असूल की वजह से आई वॉज एबल टू मतलब जो भी अचीव किया है मैंने वो किया है। और दूसरा एक्चुअली मेरा करियर स्टार्ट हुआ था केशव भाई ठक्कर करके बीएमएस के लीडर का मैंने सुना, काफी सीआईटी लीडर्स के भाषण सुने थे, उनके आइडियोलॉजी सुने थे, काफी क्लोजली मैंने एशियन पेंट्स में कुछ अपना आईआईटीसी के लीडर्स के साथ काम किया मैंने। महिंद्रा और जीएस के ग्लैक्सोस्मिथक्लाइन करके हॉर्लिक्स और ये बनाता है, बूस्ट बनाता है, उस कंपनी में मैंने सीआईटीयू के लीडर्स के साथ काम किया है। बाद में महिंद्रा में मैंने सीआईटीयू चुक्का रामलू करके वो स्टेट जनरल सेक्रेटरी है तेलंगाना का सीआईटीयू का, उनके साथ भी काफी एंड उसी टाइम पे मैंने श्रोती साहब के साथ भी मतलब आईटीसी में वो काफी गाइड करते थे, उनके भी काफी मार्गदर्शन मिलता था, तो वो भी ये सब चीजें बहुत हमें हेल्प किया। अभी जेसीबी में जब मैंने ज्वाइन किया तो फिर मारुति जगदाले साहब से भी इंटरेक्शन चालू हुआ। तो इन सब लीडर्स ने एक ऑलरेडी अच्छा सा एक यहाँ पे इतना अच्छा एक इंडस्ट्रियल हार्मनी के लिए इन सब लोगों ने काम किया। एंड मेरे जैसे जो बाहर से भी आते हैं, मैं महाराष्ट्र से बाहर से हूँ, लेकिन यहाँ पे इतना एक मैच्योरिटी है, मैं बाकी स्टेट्स में जहाँ पे काम किया इतना मैच्योरिटी मैंने काफी कम यूनियंस में देखा है। लेकिन इट इज ऑल बिकॉज पीपल लाइक एक बहुत अच्छा यहाँ पे इंडस्ट्रियल एटमॉस्फेयर है और हम जैसे लोगों को इट इज लाइक ए क्या बोलते हैं वो कंडीशन है। और मैं इस फोरम से डेफिनेटली जैसे भी कामगार संगठन का भी आई विल अप्रिशिएट कि इन्होंने इतना अच्छा मैच्योरिटी दिखाया कि पटवर्धन साहब बोलते थे कि प्रोग्रेसिव यूनियन और प्रोग्रेसिव मैनेजमेंट, वो दोनों में अगर देखेंगे तो मैं भी कभी कभी लगता है कि हाँ हमारा यूनियन बहुत प्रोग्रेसिव है एंड कभी कभी हमें कैच करना पड़ेगा। तो ऐसा वाला अच्छा एक क्या आए थे, तो ऐसे संगठन के साथ एक्चुअली के तरफ से मुझे एक पुरस्कार मिलना मैं बहुत गर्व फील कर रहा हूँ। ये पुरस्कार मैं अपने अकेले के लिए नहीं सोच रहा हूँ, मेरे साथ काफी लोगों ने बहुत मेहनत किया है, मेरे कुछ कलीग्स अभी यहाँ पे बैठे भी हुए हैं, तो एचआर के कलीग्स भी है, तो सबने अच्छा काम किया। सो आई डेडिकेट दिस अवार्ड टू सब कामगार और यूनियंस जो इतने अच्छा इंडस्ट्रियल रिलेशन मेंटेन करने के लिए जो अपने तरफ से भी मेहनत इतना करते हैं, उन सबको भी मैं डेडिकेट करता हूँ। और मेरे चळवळीतील एक ठाम आणि अभ्यासू नेतृत्व सध्या बजाज कामगार संघटनेचे अध्यक्ष, श्रमिक एकता महासंघाचे माजी अध्यक्ष, त्यांनी कामगारांच्या हक्कासाठी सातत्याने लढा दिला आहे। त्यांच्या नेतृत्वामुळे अनेक कामगारांना न्याय आणि योग्य दिशा मिळाली आहे, असे आमचे मार्गदर्शक श्रमिक एकता महासंघाचे सल्लागार दिलीप पवार साहेब यांना मी मंचावर आमंत्रित। सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या सर्व कामगार बंधू आणि भगिनी बोलणार आहे, कारण जो आपण पगार वाढ मिळते आज काही 50,000पासून तर लाखापर्यंत पगार पोहोचले, पण हे पगाराचं नियोजन जर आपल्याला करता आलं नाही आणि या पगाराच्या नियोजन करता आलं नाही, त्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत, वेगवेगळ्या चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी घडतायत, काही जण आत्महत्या करतायत। त्यामुळे आपल्या सगळ्या संघटनांच्या पुढे आणि सगळ्या कामगारांच्या पुढे ही गंभीर समस्या आहे आणि या समस्येवरती मी आज बोलणार आहे। तर मुळात चांगला पगार चांगले आयुष्य आहे का? आज मी तुमच्याशी नेता म्हणून नाही तर आपल्या प्रत्येक कामगार कुटुंबाचा हितचिंतक म्हणून बोलणार आहे। आपल्या एकजुटीमुळे संघटनेचे सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे आपण चांगले वेतन, भत्ते, सेवा, अटी मिळवल्या,
हे यश सहज मिळालेले नाही. संघर्ष, एकता आणि विश्वास यांच्या जोरावर आपण ते मिळवले आहे. पण आज एक प्रामाणिक प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. आपला पगार वाढला, पण आपले आयुष्य खरोखर सुधारले का? आपण वेतन वाढवण्यासाठी लढलो, पण पैशाचे व्यवस्थापन कसे करायचे याचे प्रशिक्षण आपण घेतले का? आज अनेक कामगारांचे वेतन चांगल्या प्रकारचे आहे, पण पगार हातात येण्यापूर्वी कर्जाचे हप्ते, EMI, क्रेडिट कार्ड, वैयक्तिक कर्ज, विविध कपाती, यामुळे हातात उरणारी रक्कम खूपच कमी होते. महिन्याला अर्ध्यातच ताण सुरू होतो, कारण पैसे कमावणे आणि पैसे सांभाळणे ही दोन वेगवेगळी कौशल्य आहेत. आणि आपण मशीन चालवायला शिकलो, कामात प्रावीण्य मिळवलं, पण आर्थिक शहाणपण शिकण्याकडे आपण लक्ष दिले नाही. अलीकडे काही वेदनादायक घटना आपल्यास पाहिल्या आहेत. योग्य माहिती आणि अभ्यास न करता अनेक कामगार शेअर्स मार्केटमध्ये उतरले, पटकन पैसा मिळेल या अपेक्षेने गुंतवणूक केली, पण नफा मिळवण्याऐवजी मोठे नुकसान झाले. काही कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले, काही जण मानसिक तणावात गेले आणि अत्यंत दुःखाची गोष्ट म्हणजे उत्पन्नाच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेण्याची घटना देखील घडते. मी स्पष्ट सांगतो की मी शेअर मार्केट किंवा गुंतवणुकीच्या विरोधात नाहीये, पण गुंतवणूक आवश्यक आहे. भविष्यासाठी पैसा वाढवणे आवश्यक आहे, ही खरी गोष्ट आहे. पण किती गुंतवणूक करायची, कुठे करायची, कधी करायची, ज्ञानाशिवाय केलेली गुंतवणूक म्हणजे गुंतवणूक नाही, तर ती जुगार ठरते. आपला पगार फक्त आजसाठी नसतो, तो आहे मुलांच्या शिक्षणासाठी, कुटुंबाच्या. जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या आपण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. हा जागतिक कामगार दिन आहे आणि त्या जागतिक कामगार दिन हा आपल्या कामगारांच्या दृष्टीने, कामगार क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा दिवस आहे. ज्या आपल्या पूर्वजांनी आपल्या न्याय हक्क करता स्वतःच्या प्राणाच्या आहुती दिल्या आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्ष करून आपल्याला आपले हक्क मिळवून दिले, त्यांचं स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे, त्यांना अभिवादन करण्याचा आजचा दिवस आहे. आणि नुसतं स्मरण आणि अभिवादन केले म्हणजे आपली जबाबदारी संपत नाही, तर खऱ्या अर्थाने यातून प्रेरणा घेऊन आपण पुढे काम करण्याची गरज आहे. आणि ह्या दिवशी आपण निश्चय करत असतो की आपण पुढे जाऊन काम कशा प्रकारे करायचं आहे. कामगार चळवळी पुढे कायमच परिस्थितीनुसार आव्हाने आलेले, पण ते स्वातंत्र्यपूर्व काळात असते, स्वातंत्र्यानंतरचे असते, परिस्थिती बदलली तर आव्हानं बदलतात. मग जागतिकीकरण असेल, आर्थिक बंदीचा काळ असेल, कोरोना महामारीसारखा कालावधी असेल, असे अनेक आव्हाने आपल्या समोर येतात. त्यानंतर इंडस्ट्री 4.0 आलं, टेक्नॉलॉजीचं आव्हान आपल्या समोर आलं, आता AI चं आव्हान आपल्या समोर येते. अशी नवीन नवीन आव्हानं आपल्या समोर येत असतात. त्याला मी संकट आपण म्हणून चालत नाही, त्याला आव्हान म्हणून त्यातून संधी आपण शोधायचं काम श्रमिक एकता महासंघाच्या माध्यमातून करत असतो. जेव्हा आव्हान असतं तेव्हा ते संधी घेऊनच येत असतात, फक्त आपल्याला त्यातल्या संधी शोधता आल्या पाहिजे. मित्रांनो, टेक्नॉलॉजी आली, शिकता येईल आपल्याला, आपलं नॉलेज वाढवता येईल, आपलं स्किल डेव्हलप करता येईल. AI आलं त्या बाबतीतही आपल्याला शिकता येईल. तर महत्वाचा विषय हा आहे की आपलं महत्व आपण जर उद्योगामध्ये वाढवलं तर आपला निभाव लागणार आहे. निव्वळ मोकार संघर्ष करून काही होणार नाही. आपण सक्षम बनण्यासाठी जे ज्या उपाययोजना कराव्या लागतील त्या आपण केल्या पाहिजेत. आणि त्या दृष्टीने मला वाटतं श्रमिक एकता महासंघाचं पाऊल पडताना दिसत आहेत आणि आपल्या सर्व श्रमिक एकता महासंघाला संलग्न असलेल्या संघटना त्याला प्रतिसाद देत आहेत. ही एक चांगली गोष्ट आहे. त्या ठिकाणी पुरस्कार दिले, आपण पुरस्कार द्यायचे म्हणून देत नाही, संघटनांना पुरस्कार देणं कदाचित आम्हाला सोपं जातं, कारण सर्व संघटना आमच्या लढावाने आदर्श आहेत. कारण वाईट संघटना म्हणून आम्ही कुणीच घेत नाही त्यांना. चांगली संघटना असते तीच आमच्याकडे येते, किंवा जे इतर संघटना आमच्याकडे येत नाही. त्यामुळे आम्हाला त्यातून दोन निवडायचं थोडंसं, त्यांचा गेल्या 2 वर्षाचं काम बघून त्यातली त्यात आम्हाला निवडता येतात आदर्श आणि लढाऊ कामगार संघटना. अवघड काम असतं की मॅनेजमेंट स्टाफ मधला माणूस निवडायचा सगळ्यात मोठा, त्यातही HR डिपार्टमेंटचा निवडायचा. कारण HR डिपार्टमेंटमध्ये
तारेवरी कसरत असते. कारण माझा 40-50 वर्षाचा अनुभव हा याच्याच विभागाशी जास्त आलेला आहे. माणूस चांगला का वाईट नाही, त्याला वाईट परिस्थिती बनवत असते. कामगाराची बाजू घेतली तर मॅनेजमेंट सांगते हा काय अकार्यक्षम आहे माणूस, त्याला काही जमत नाही, हँडल करता येत नाही. आणि मॅनेजमेंटची बाजू घेतली की कामगार अंगावर पडतात, तर हा जरा आमच्या मागे लागला आहे, ह्याचा निकाल लावला पाहिजे. आणि बघा तुम्ही प्रत्येक कंपनीत HR वालेच बदलले जातात, बाकी मॅनेजर बदलले जात नाही. रिटर्न ज्ञान असणारे आणि ऍडव्होकेट भूषण तपस्वी सरांना सर्वप्रथम मी लढाऊ कामगार संघटना SFS आदर्श कामगार संघटना म्हणून कॉन्सन्ट्रिक कामगार संघ आणि राव बहादूर नारायण मेघाई लोखंडे हा पुरस्कार मिळाल्याचे खरगेच आहे या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि सुधाकर साहेबांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. आज लीडर कोण होती याची काही माहिती अमरजीत कौर, अनुसूया साराभाई यांच्या नावाने महिला पुरस्कार पण दिला जावा आणि इथे जे 4 सेगमेंट आहेत त्याचे एक सेगमेंट महिलांनी भरलेलं असावं. आज 33% आरक्षणाची आपण गोष्ट करतो, महिलांना सगळ्या गोष्टी पुढे आणायची भाषा करतो, त्या शिकल्या पाहिजेत, त्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहिल्या पाहिजेत असं ज्याला आपण म्हणतो, तर त्याला मग कुठलं तरी एक सेगमेंट आपण कमी पडतोय का हाही विचार आपल्याकडनं झाला पाहिजे. आपण त्या याच्यामध्ये बोललो होतो की कुठलाही मुद्दा असो त्याच्यावर पहिले कोर्टात जायचं आंदोलन, त्यानंतर समाजामध्ये जागृतीकरण हे चालूच आहे आणि चालू असलंही पाहिजे. पण ऍट द सेम टाइम त्याला कायदेशीर आदेशाची काही आहे का नाही आपल्याकडे, त्याकरता प्रत्येक मुद्दा हायकोर्टापर्यंत न्यायचा. आम्ही इंडस्ट्रियल स्टँडिंग ऑर्डर्स मध्ये सगळ्यांनी बऱ्यापैकी सगळे युनियन लिडर्स आहेत, चौकशीमध्ये बचाव प्रतिनिधी कोण नेमावा हे मॅनेजमेंटने ठरवायचं, याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं जातं. पण मॅनेजमेंट रिप्रेझेंटेटिव्ह कोण नेमावा म्हणून कधीच कोणी ऑब्जेक्शन घेत नाही, प्रोव्हिजनच नाहीये. माजी नगरसेवक श्रमिक एकता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण बोर्डे साहेब यांनी आपले विचार या ठिकाणी स्वागत करायचे. अरुण बोर्डे साहेब. विचार कमी होत आहे, वेळ झालेली आहे. 1 मे महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन या निमित्तानं श्रमिक एकता महासंघाने आयोजित केलेल्या त्या सुंदर अशा कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, मला रेकॉर्डवरती दिली 4 मिनिट केला, त्याच्या पाठीवरती महासंघाने शाबासकीचा हात ठेवला, त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. कमी वेळेत बोलायचं असल्यामुळे थोडेसे मागे पुढे मध्ये झाले असते, परंतु लढताना आपल्याला जिद्दीनं लढावं लागेल. मला जगदाळे साहेबांचं मनापासून कौतुक वाटतं. संकटांना संधी मानून आपल्याला पुढे जाता आलं पाहिजे, फार महत्वाचा मंत्र त्यांनी आपल्याला दिलाय. घाबरून जाता कामा नाही. कायदे बदलले, आव्हानं येत आहेत पुढची, त्यामुळे आव्हानांना सामोरं जाण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये असलं पाहिजे. आणि सामर्थ्य केवळ एकीतून निर्माण होईल, एकट्या दुकट्यातून निर्माण होणार नाही हे लक्षात घ्या. अनेक कामगार नेत्यांचं योगदान या चळवळीसाठी आहे. अनेक मोठ्या लोकांची पार्श्वभूमी आहे. या देशाचा स्वातंत्र्य लढा जेव्हा जे लढले त्या लढ्यात लढणाऱ्या प्रमुखांनी देखील मुंबईमध्ये त्या काळामध्ये कामगारांचंच नेतृत्व केलेलं आहे. अगदी महात्मा गांधीपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून नेताजी सुभाषचंद्र बोसापर्यंत सर्वांनी कामगारांची एकी बांधण्याचं काम त्या काळामध्ये केलेलं आहे. इतिहासाची पानचाळा आपल्याला हे दिसून येईल. कामगारच हे बदल करू शकतात. करण्यासाठी कामगारांच्या हक्कासाठी सातत्याने लढणारे, संघटनेला दिशा देणारे प्रभावी नेतृत्व, अशा दमदार व्यक्तिमत्वाचे विचार निश्चितच आपल्याला प्रेरणा देतील. मी नम्र विनंती करतो या ठिकाणी नॅशनलिस्ट ट्रेड युनियनचे अध्यक्ष शिवाजीराव खटकाळे साहेब आपलं मनोगत व्यक्त करायचंय. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये साहेबांचे या ठिकाणी स्वागत करायचे. राम राम मित्रो, नमस्कार. श्रमिक एकता महासंघाच्या वतीनं कामगार दिनाचं आणि महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून आयोजित केलेल्या आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र किशोर सोमवंशी, या
व्यासपीठावरील सोतरी साहेब आणि सर्व माझे सहकारी बंधू, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे माझ्या लहान भावांनो आणि बहिणींनो, आणि आजच्या या आगळेवेगळ्या कार्यक्रमाची प्रसिद्धी संपूर्ण राज्यभर देणारे रोहित खरगे साहेब, मी प्रथम आपल्या सगळ्यांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर एका गोष्टीचं आवर्जून कौतुक करतो की आज आपण पाहतो आहोत, माणसं उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, परंतु या ठिकाणी संयोजकांनी, माझ्या तरुण सहकार्यांनी, किशोर सर तुम्ही आणि तुमच्या मित्रांनी, आमचे जगदाळे साहेब आणि पवार साहेब, ही जी आमची जुनी मंडळी आहे, जे सूर्य ज्यांचा आपण म्हणतो की मावळलेला आहे, त्या मावळत्या सूर्याचा सत्कार करून या ठिकाणी जी सामाजिक बांधिलकी आणि संस्कृतीचं दर्शन आपण घडवलं, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांची मी मनपूर्वक, आणि म्हणून मी तुम्हाला म्हणेन, चांद को चांदनी मुबारक हो, सूरज को रोशनी मुबारक हो, फूलों को खुशबू मुबारक हो, मेरे सभी भाइयों आप सभी को आज का ये दिन मुबारक हो, आज का एक कामगार दिन मुबारक. कायदे बदलले, परिस्थितीनुसार मग पीएफ वेगवेगळे ऍक्ट आले. मी आता जास्त वेळ बोलत नाही, फक्त तो विषय घेऊन जातो. त्याच पद्धतीने हा आलेला बदल आहे. आणि परिवर्तन हा निसर्गाचा नियम. जे परिवर्तनशील राहतात तेच टिकतात, जे परिवर्तनशील राहत नाहीत ते टिकत नाही. जे कॉम्प्युटर आले त्यावेळी आपण सगळ्यांनी विरोध केला, नोकऱ्या जातील असं आपल्याला वाटलं. हे मोबाईल आता जे आहेत ना प्रत्येकाकडे, ज्यावेळेला पहिल्यांदा हे मोबाईल आले आणि सांगितलं की तुम्ही इथं बसून अमेरिकेत बोला, खरं वाटलं ना. पण आता मोबाईल शिवाय चालत नाही, पत्र नाही, आता मोबाईलवरच सगळं. म्हणजे परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, तो आपण स्वीकारला पाहिजे. त्या पद्धतीने कायद्यात झालेले बदल हा सुद्धा निसर्गाचा नियम आहे. किशोरजी सोमवंशी यांना मी विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करायचे. सर्वांनी जोरदार टाळ्यात अध्यक्षांचं स्वागत करायचं. किशोर संस्थापक राजा श्री छत्रपती संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिराव फुले, कामगार चळवळीचे जनक रायबहादूरजी नारायण मेघाजी लोखंडे, छत्रपती संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करून खरं तर आजचा हा दिवस कष्टाचा, संघर्षाचा आणि हक्कासाठी लढायचा दिवस. आणि या दिनी श्रमिक एकता महासंघाच्या माध्यमातून आज या ठिकाणी कामगार मेळावा, महारॅलीचं आयोजन केलं गेलं. आजच्या या कार्यक्रमासाठी खर तर कामगार चळवळीतले सर्व महामेरू या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेष करून सांगायचं म्हटलं तर आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजीराव खटकाळे भाऊ. खर तर शिवाजीराव भाऊंच्या बाबतीत बोलायचं म्हटलं, त्यांची पार्श्वभूमी सांगायची म्हटलं, ती आपल्या सर्वांना माहितीच आहे. पण काही गुण असे असतात की जे आपण सहज घेणाऱ्याला घेता येतात आणि ते कायम चिरकाल टिकून ठेवता येतात. खरं तर आम्ही युनियनमध्ये नवीनच आलो 2002 मध्ये आणि सुरुवात केली. कुठेतरी बाबा संघटनेत आलो म्हटल्यानंतर आपल्याला चांगलं काय आहे ते शोधणं सगळ्यात महत्वाचं काम. आणि त्या अनुषंगाने केशवराव घोळवेंचा सहकारी म्हणून म्हटलं, इथं बऱ्याच अशा जुन्या इंडस्ट्री आहेत की ज्यांनी कामगारांचं विश्व निर्माण केलंय. कामगारांचे नुसते घरच बसवले नाही तर कामगारासाठी अख्खं शहर बसवलंय. असं ते वालचंद नगर. मग आलेला प्रत्येक माणूस, भेटीसाठी आलेला प्रत्येक संघटनेचा पदाधिकारी यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान करण्याचं जे गुण आहे तो आम्ही खरं तर भाऊकडून शिकलो. आणि खरं तर ज्येष्ठांकडून जे शिकावं ते
त्यांचा आदर कसा करावा, त्यांचा यथोचित सन्मान कसा करावा, हे त्या दिवसापासून आजपर्यंत यथोचित चालू आहे. असो, खर तर आज कायद्याचे तज्ञ तेही या ठिकाणी उद्घाटक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत, ते भूषण तपस्वी सर. त्याचबरोबर या श्रमिक एकता महासंघाची मुहूर्तमेढ लावली 2004 मध्ये. त्याचे साक्षीदार आम्ही पण होतो, ज्यांनी हिरारीने खऱ्या अर्थानं या श्रमिक एकता जनरल सेक्रेटरी दादासाहेब काळे हे यांनी सांभाळली आणि यात प्रत्यक्ष आज संस्थापक अध्यक्ष श्रमिक एकता महासंघाचे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याबरोबर सर्वांनीच सांगितलं, कामगार चळवळीचे आणि पिंपरी चिंचवडची चळवळ म्हणली की एकच बुलंद तो म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. संघर्ष कसलाही असो, व्यवस्थापन कितीही कठीण प्रसंग घेऊन येऊ, त्या आव्हानाला सक्षमपणे पेलण्यासाठी एक वेगळ्या तंत्राचा वापर करणारे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक मारुतराव जगदाळे साहेब, आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी संघटनेमध्ये काम करत असताना कायम ज्याच्या वाट्याला संघर्ष झाला आणि त्या संघर्षाला पूर्णही उरले असे संघर्षाचे पितामह दिलीपरावजी पवार साहेब. संघटना आणि व्यवस्थापन यांचं एक शृंखला, यांचं एक रिलेशन दाखवणारा हा मेळावा, आणि या मेळाव्यासाठी त्यांनी आले त्याबद्दल खरोखर आभार तर मानलेच पाहिजे. असो मित्रांनो, खर तर कामगार एकजुटीचा, कामगार एकता जिंदाबाद बोला, कामगार एकता जिंदाबाद. सर्व मान्यवर तसेच उपस्थित सर्व कामगार बंधू भगिनींना मी प्रथम महाराष्ट्र दिनाच्या आणि 1 मे कामगार दिनाच्या शुभेच्छा देते. व जे आपले प्रथम पुरस्कारते होते प्रवीण कोळी यांनी कामगार आहोत लढत राहू हा जो काही संदेश दिलेला आहे तो आपल्यासाठी खूप मोलाचा आहे. त्यांनी इथे येऊन त्यांच्या सहकाऱ्यांसोबत जो लढाऊ कामगार पुरस्कार घेतला त्याबद्दल मी श्रमिक एकता महासंघाच्या वतीने त्यांचे आभार मानते. कॉन्सन्ट्रेट कामगार एकजुटीचा व त्यागाचा सन्मान आहे व हा जो काय त्यांच्यासाठी महत्वाचा होता आणि त्यांची सर्व टीम इथे आलेली त्यांच्या श्रमिक एकता वतीच्या वतीने मी आभार मानते. रोहित पवार जे आपले जनरल सेक्रेटरी आहेत त्यांनी आपली जी काही श्रमिक एकताची प्रस्तावना आणि चालू वर्षाच्या घडामोडीबद्दल जी माहिती दिलेली आहे त्याबद्दल मी रोहित पवार यांचेही श्रमिक एकता महासंघाच्या वतीने आभार मानते. विशेष पुरस्कृत आपले रोहित खरगे सर यांच्याही कामगारांचे हक्क पुढे आणण्याचे काम व सदैव करत राहतील असे त्यांनी आपल्याला जे काही आश्वासन दिलेले आहे आणि यापुढेही ते आपल्यासाठी लढत आणि जे काही आपले पब्लिशन असेल ते करतील. तर त्यांचे मी मनापासून श्रमिक एकता वतीच्या महासंघाच्या वतीने आभार मानते. दुसरे जे आपले HR मॅनेजर के सुधाकर साहेब जे ट्रस्ट के साथ हम काम करू और श्रमिक एकता महासंघाच्या वतीने आभार मानते. आपले पितामह दिलीप पवार साहेब यांनी एकता महासंघाच्या वतीने आभार मानते. आपले मुलुक मैदानी तोप ज्यांना आपण संबोधतो व आज नवीन त्यांचं नामकरण आपल्याला तपस्वी सरांनी सांगितलं राणा. आपल्याला नाही आता प्रत्येकाला एक युनिक कन्सेप्ट देऊन आपण नावाने हे केलेलं आहे. तर शेवटी सरांना आपलं AI व्हर्जन मध्ये आपण नामकरण करूया त्यांचं व त्यांनी वेळोवेळी आपल्याला भूषण तपस्वी साहेब यांनी एक सजेशन दिलेलं आहे महासंघासाठी. अरुण बोराडे सर माजी नगरसेवक यांनाही या ठिकाणी त्यांचेही श्रमिक एकता महासंघाच्या वतीने आभार. खटकाळे साहेब हेही या ठिकाणी आलेले. किती कायदे मागे आमचे नेहमीचे कार्यकर्ते तात्यासाहेब भोसले दत्तू झेंडे ब्रिजमोहन नंदा तसेच आपले अँकर जे काही प्रस्तावना करतात विकास करते राजेंद्र पाटील सचिन गुंडा आणि आजची जी काय रांगोळी इथं आपल्या प्रोग्रामसाठी येऊन शुभांगी कदम आणि त्याची सहकारी कॉन्सन्ट्रेट फर्मची सकाळीमध्ये सुबद्ध पद्धतीने नियोजन करण्याचे काम हे संतोष थोरात पांडुरंग पाटील आणि महेश कानापूरकर सर आणि विशेष म्हणजे सर्व युनियनचे पदाधिकारी युनिपॉल सँडविच